प्रश्न पहिला, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? पर्याय 1 लॉर्ड माउंटबॅटन, 2 सी राजगोपालाचारी, 3 राजेंद्र प्रसाद, 4 वॉरन हेस्टिंग्ज. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सी राजगोपालाचारी. त्यानंतर पुढील प्रश्न, निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरविले. या समितीचे प्रमुख कोणाला केले गेले? तर याचे पर्याय आहेत पर्याय 1 नितीश कुमार, पर्याय 2 सर्वानंद सोनोवाल, पर्याय 3 ममता बॅनर्जी, पर्याय 4 एन चंद्रबाबू नायडू. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एन चंद्रबाबू नायडू. पुढील तिसरा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. ए आहे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. बी आहे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. आणि सी आहे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. तर वरीलपैकी कुठले विधाने बरोबर आहेत हे विचारलं आहे. तर पर्याय 1 आहे फक्त अ, 2 आहे फक्त ब, 3 आहे ए आणि बी आणि 4 आहे फक्त सी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी. म्हणजे ए आणि बी हे 2 विधाने बरोबर आहेत, सी विधान चूक आहे. तर पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. लोकसभा आणि राज्यसभेचा हा तिसरा जो पर्याय सी तो चुकीचा आहे. पुढील प्रश्न आहे चौथा, मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपला मुंबईमधील फ्लॅट टिंबटिंबत दान दिला. 1 हृदयावरील संशोधनासाठी, 2 मूत्रपिंडावरील संशोधनासाठी, 3 मेंदूवरील संशोधनासाठी व 4 मधुमेहावरील संशोधनासाठी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेंदूवरील संशोधनासाठी त्यांनी आपला फ्लॅट दान दिला. पुढील प्रश्न आहे पाचवा, नोव्हेंबर 2016 मध्ये हँड इन हँड 2016 या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि टिंबटिंब या देशांमध्ये पार पडली. हँड इन हँड 2016 कुठल्या देशात पार पडली असं विचारलं आहे. भारत आणि कुठल्या देशाबरोबर? 1 आहे रशिया, 2 आहे अमेरिका, 3 आहे चीन व 4 आहे जपान. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत आणि चीन या 2 देशांमध्ये हँड इन हँड 2016ची लष्करी कवायत पुणे येथे पार पडली. पुढील प्रश्न आहे 6वा, भारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित करण्यासाठी काय उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत? 1 अमिताभ कांत, बी जनार्दन रेड्डी, 3 ए घोष, 4 एन चंद्रबाबू नायडू. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एन चंद्रबाबू नायडू. पुढील प्रश्न आहे 7वा, खालील विधाने विचारात घ्या. भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. बी आहे या प्रकल्पांतर्गत 25,000 किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत व सी आहे हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण केला जाईल. तर पुढीलपैकी कुठले विधाने बरोबर आहेत विचारले. तर पर्याय 1 आहे ए आणि बी, पर्याय 2 आहे बी आणि सी, पर्याय 3 आहे फक्त सी आणि पर्याय 4 आहे ए आणि सी. तर कुठले विधाने बरोबर आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए आणि बी. हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि 2 या प्रकल्पांतर्गत 25,000 किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. हे 2 विधाने बरोबर आहेत.
म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ए आणि बी हे आपलं उत्तर राहील. पुढील प्रश्न आहे 8वा. राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कुठले विधाने योग्य आहे ते लिहा. ए आहे देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्त्वे यात आहेत. बी आहे या भागात समाविष्ट असलेली तत्त्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत. तर कुठले विधाने बरोबर आहे ते विचारलं आहे. 1 आहे फक्त 1, 2 आहे फक्त बी, 3 आहे ए आणि बी दोन्ही आणि 4 आहेत ए आणि बी दोन्ही नाहीत. तर यातले बरोबर विधाने शोधायचे आपल्याला कुठले आहेत ते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. पुढील प्रश्न आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला. या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला होता. भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला होता. या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार विचारला आहे. 1 आहे मिताली राज, 2 झुलन गोस्वामी, 3 लतिका कुमारी, 4 स्मृती मानधना. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिताली राज. मिताली राज हिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला होता. प्रश्न 10वा. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 2016 साली विश्वचषक जिंकताना अंतिम फेरीमध्ये पुढीलपैकी कोणत्या संघाचा पराभव केला होता. तर पर्याय 1 आहे पाकिस्तान, 2 जर्मनी, 3 अर्जेंटिना, 4 बेल्जियम. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेल्जियम. भारतीय संघाने बेल्जियम या संघाचा पराभव करून 2016चा कनिष्ठ हॉकी संघाचा विश्वचषक जिंकला होता. पुढील प्रश्न आहे 11वा. मरियप्पन थांगावेलू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. पर्याय 1 आहे तो भारतीय पॅरालिम्पिक उंच उडीपटू आहे असं म्हटलंय. बी आहे रिओ दि जानेरो येथे भरलेल्या 2016च्या समर पॅरालिम्पिक खेळात त्याने योग्य प्रतिनिधित्व केले. सी आहे तो पॅरालिम्पिक उंच उडीत सुवर्ण पदक प्राप्त करणारा पहिला भारतीय होय. तर कुठले योग्य विधान आहेत हे विचारले आपल्याला. पर्याय 1 आहे ए आणि बी, 2 आहे बी आणि सी, 3 आहे ए आणि सी, 4 आहे वरील सर्व. तर मरियप्पन थांगावेलू यांच्या बाबतीत हे वरील तीनही विधाने सत्य आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे मेजर रोहित सुरी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते टिंबटिंब मिळाले. 1 कीर्तिचक्र, 2 शौर्यचक्र, 3 अशोक चक्र, 4 परमवीर चक्र. तर मेजर रोहित सुरी यांना कुठले पदक मिळाले हे विचारलंय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कीर्तिचक्र. पुढील प्रश्न आहे 13वा. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो. तर त्याचे अचूक पर्याय आहेत. ए पंतप्रधान, बी अध्यक्ष व वित्त आयोग, सी केंद्रीय कॅबिनेट मंत्री, डी राज्याचे मुख्यमंत्री. राष्ट्रीय विकास परिषद जी आहे त्यामध्ये पुढीलपैकी कुठल्या घटकांचा समावेश असतो असं विचारलंय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए, सी आणि डी. म्हणजे पंतप्रधान असतो, केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतो व राज्याचे मुख्यमंत्री असतात. वित्त वित्त आयोग म्हणजे वित्त आयोगाचा अध्यक्ष, राष्ट्रीय विकास परिषदेत त्याचा समावेश नसतो. म्हणजेच ए, सी आणि डी हे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 14वा. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केला आहे. पर्याय क्रमांक 1 राज्यघटनेची उद्देशिका, 2 आहे राज्याची मार्गदर्शक तत्वे, 3 आहे मूलभूत कर्तव्य, 4 9वी सूची. प्रश्न विचारलाय भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश कुठल्या घटकात केलेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्याची मार्गदर्शक तत्वे. राज्याची मार्गदर्शक तत्वेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश केलेला आहे. पुढील प्रश्न आहे 15वा. पुढील विधानांपैकी कोणते विधाने योग्य आहेत ते
लिहा. ए आहे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मद्य विक्रीवर बंदी आणली आहे. बी आहे ही बंदी पुढील वर्षी 1 एप्रिलपर्यंत अंमलात आणावयाची असून याद्वारे महामार्गाच्या बाजूने 1000 मीटर अंतरावर असणारी मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यात येतील. तर याचे पर्याय उत्तर आहेत 1 फक्त ए, 2 फक्त बी, 3 ए आणि बी दोन्ही आणि 4 आहे दोन्हीही नाही. तर वरील विधानासंदर्भात कुठली विधाने बरोबर आहे ते विचारलंय आपल्याला. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त हे जे आहे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मद्य विक्रीची बंदी आणली आहे हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान हे चूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 16वा. महिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस टिंबटिंब आहे. 1 25 नोव्हेंबर, 2 10 डिसेंबर, 3 16 डिसेंबर व 4 25 डिसेंबर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 नोव्हेंबर. 25 नोव्हेंबर हा महिलांविरुद्धच्या हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. पुढील प्रश्न आहे 17वा. भारतात गोवा येथे भरवल्या गेलेल्या 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला? 1 आहे रौफ, 2 डॉटर, 3 मेलो मड, 4 रारा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉटर. डॉटर या चित्रपटाने गोवामध्ये जे काही 47वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला होता त्यात सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला. पुढील प्रश्न आहे 18वा. कोणत्या भारतीय बँकेला असोचॅमचा SME लेंडिंग साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे? 1 कॅनडा बँक, 2 स्टेट बँक ऑफ इंडिया, 3 विजया बँक, 4 बँक ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विजया बँक. विजया बँकेला असोचॅमचा SME लेंडिंगचा सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न आहे 19वा. खालील विधाने लक्षात घ्या. ए देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुदुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. आर आहे इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. त्याचं कारण काय दिलंय? लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे. तर त्याचे पर्याय खाली 4 दिलेत. तर यापैकी अचूक पर्याय शोधायचा आपल्याला. ए आणि आर ही पर्याय 1 आहे. ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. 2 आहे ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य आहेत मात्र आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. 3 आहे ए हे बिनचूक विधान आहे मात्र आर हे चुकीचे विधान आहे. व 4 आहे ए हे चुकीचे विधान असून आर हे बिनचूक आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहेत. म्हणजेच हे तीनही विधाने खालचे चुकीचे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे. पुढील प्रश्न 20वा. खालील विधाने विचारात घ्या. ए आहे इस्रो या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदविला. बी आहे 104 उपग्रहांपैकी फक्त 3 उपग्रह भारताचे आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते. वरील विधानांपैकी कुठले विधाने बरोबर आहेत हे विचारलंय. त्याचा पर्याय 1 आहे फक्त ए, 2 आहे फक्त बी, 3 आहे ए आणि बी, 4 आहे वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्हीही योग्य आहेत. पुढील प्रश्न आहे 21वा. भारताचे महान्यायवादी त्यांच्या संदर्भात विचारला आहे आपल्याला. त्याचा ए पर्याय आहे हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. कोण? तर महान्यायवादी. बी हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. सी हे लोकसभेत बोलू शकतात व डी हे लोकसभेत मतदान करू शकतात. वरीलपैकी कुठले विधाने सत्य आहे ते विचारले. महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरलच्या बाबतीत वर खालील 4 विधाने आहेत त्यापैकी सत्य विधाने आपल्याला शोधायचे आहे. तर या प्रश्नाचं आपण पाहूया. आपण ए जे विधान आहे हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात
तर होऊ शकतात. बी आहे हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात तर होऊ शकतात. हे लोकसभेत बोलू शकतात तर बोलू शकतात. हे लोकसभेत मतदान करू शकतात हे विधान चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 ए, बी आणि सी हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 22वा. खालील विधाने विचारात घ्या. ए आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 352 ते कलम 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. बी आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राष्ट्रीय राज्य आणीबाणीशी म्हणजेच राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. सी आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 360 ही राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. तर कुठली विधाने बरोबर आहेत हे विचारलं आहे. 1 आहे फक्त 2 आहे ए आणि बी, 3 आहे बी आणि सी, 4 आहे ए, बी आणि सी. तर आता आपण वरील विधानाकडे वळूया परत. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात हे बरोबर आहे. बी आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 356 हे राज्य आणीबाणीशी म्हणजेच राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे हे पण विधान बरोबर आहे. पण पर्याय क्रमांक सी जे आहे 360 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे तर हे विधान चुकीचं आहे. 352 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित असणारं कलम आहे. म्हणजेच 360 जे पर्याय सीचं दिलं आहे ते चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ए आणि बी हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 23वा. खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ₹500 500 व ₹1000 निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले? त्याचं 1 आहे 8 मार्च 2016, 2 आहे 8 ऑक्टोबर 2016, 3 आहे 8 नोव्हेंबर 2016 व 4 आहे 8 डिसेंबर 2016. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 नोव्हेंबर 2016. पुढील प्रश्न आहे 24वा. पुढीलपैकी कोणत्या एका देशाने नुकतेच क्रोएशियाला नमवून डेव्हिस कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? डेव्हिस कप स्पर्धेचे विजेतेपद विचारले आपल्याला. 1 आहे फ्रान्स, 2 आहे अमेरिका, 3 अर्जेंटिना, 4 रशिया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्जेंटिना. अर्जेंटिना या देशाने डेव्हिस कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुढील प्रश्न आहे 25वा. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते? तर खाली 4 पर्याय दिले आहेत. 1 यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते, 2 यासाठी बहुसंख्य घटक राज्यांची संमती आवश्यक असते, 3 यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते, 4 यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. तर या 4 पर्यायामध्ये योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजेच वरील 3 पर्याय चुकीचे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढे आहे प्रश्न 26वा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? 1 महात्मा ज्योतिबा फुले, 2 सरोजिनी नायडू, 3 महात्मा गांधी, 4 डॉक्टर ॲनी बेझंट. तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम कोणी पार पाडलं होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 27वा. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठरलेले प्रमाण डिंबडिंबय होते. 1 आहे 1:2, 2 आहे 1:3, 3 आहे 1:4 व 4 आहे 1:5. तर इंग्रज आणि हिंदी सैनिकांचं प्रमाण किती ठेवलं होतं असं विचारलं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1:2. प्रश्न क्रमांक 28. वासुदेव बळवंत फडके डिंबडिंब या खात्यात लिपिक होते. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. एकोणतीसावा जोड्या जुळवा. 1 साम्राज्यवादी विचारसरणी, बी केम्ब्रिज विचारसरणी, सी राष्ट्रवादी विचारसरणी, डी साम्यवादी विचारसरणी. आता यांच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या.
तर साम्राज्यवादी विचारसरणी कोणाची होती? तर त्याचा पर्याय क्रमांक आहे ए. व्हॅलेंटाईन चिरोल. त्यानंतर केम्ब्रिज विचारसरणी अनिल सेअल. त्यानंतर सी. राष्ट्रवादी विचारसरणी 3. R.C. मजुमदार व साम्यवादी विचारसरणी 4. R.P. दत्त. त्यामुळे या पर्यायाप्रमाणे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 30. टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? 1. दोराबजी टाटा, 2. जमशेदजी टाटा, 3. रतन टाटा, 4. विरजित टाटा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दोराबजी टाटा. दोराबजी टाटा यांनी टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. 1789 मध्ये झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कुठले? 1. बॉम्बे गॅझेट, 2. बॉम्बे कुरिअर, 3. दर्पण, 4. बॉम्बे हेरॉल्ड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बॉम्बे हेरॉल्ड. त्यानंतर पुढील प्रश्न 32. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर टिंबटिंब यांचा खून केला. त्याचा पर्याय आहेत 1. लॉर्ड मेयो, 2. लॉर्ड डलहौसी, 3. लॉर्ड वेलस्ली, 4. लॉर्ड रिटन. तर 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेयो यांचा खून केला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. टिंबटिंब यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. 1. महात्मा गांधी, 2. लोकमान्य टिळक, 3. महात्मा फुले, 4. दयानंद सरस्वती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. महात्मा फुले यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. पुढील प्रश्न 34. चौरी चौरा घटनेनंतर टिंबटिंब ही चळवळ संपुष्टात आली. 1. सायमन विरोधी सत्याग्रह, 2. सविनय कायदे भंग चळवळ, 3. असहकार चळवळ, 4. भारत छोडो चळवळ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असहकार चळवळ. चौरी चौरा घटना आपल्याला माहिती 1922 मध्ये घडली होती. असहकार चळवळीच्या दरम्यान त्यांनी जे क्रांतिकारक होते त्यांनी काय केलं होतं तर पोलीस स्टेशन जाळले होतं. त्यामुळं गांधीजींनी व्यथित होऊन असहकार चळवळ ही संपुष्टात आणली होती. पुढील प्रश्न आहे 35. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या? त्याचे उपपर्याय आहेत ए. भाऊसाहेब हिरे व विठ्ठलराव विखे पाटील, बी आहे वैकुंठबाई मेहता व डॉक्टर धनंजय गाडगे, सी आहे वसंतदादा पाटील व यशवंतराव मोहिते, डी आहे भाऊसाहेब थोरात व जी के देवधर. तर वरील हे जे चारही पर्याय आहेत हे चारही व्यक्ती या पर्यायामधील व्यक्ती हे सहकारी चळवळीशी संबंधित होतेच. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4 हे ए, बी, सी आणि डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 36. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? 1. विधवाश्रम, 2. शारदा सदन, 3. निष्काम कर्ममठ, 4. महिलाश्रम. तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महिलाश्रम. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले होते. 1. अवधच्या बेगम, 2. बडी बेगम, 3. बेगम साहेबा, 4. बेगम ताज. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अवधच्या बेगम. पुढील प्रश्न आहे 38. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? 1. मुंबई, 2. पुणे, 3. अमरावती, 4. कोल्हापूर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1949 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न आहे 1908च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले? 1. युगांतर, बी. दर्पण, सी. संध्या, डी. वंदे मातरम. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए, सी आणि डी. म्हणजेच युगांतर, संध्या व वंदे मातरम या वृत्तपत्रांनी 1908च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे त्यांचे प्रकाशन बंद केले होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ए, सी आणि डी.
हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? 1. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909, 2. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861, 3. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 व 4. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1958. प्रश्न क्रमांक 41, रायरेश्वर शिखराची उंची टिंबटिंब मीटर आहे. 1. 1173, 2. 1273, 3. 1373 व 4. 1473. तर रायरेश्वर शिखराची उंची पर्याय क्रमांक 3, 1373 मीटर आहे. पुढील प्रश्न आहे 42वा, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? सौराष्ट्र म्हणजे भारताची पश्चिम बाजू व अरुणाचल प्रदेश म्हणजे भारताची पूर्व बाजू यातील स्थानिक वेळेतला फरक विचारला आहे. म्हणजे पर्याय आहेत 1. 3 तास, 2. 2 तास, 3. 1 तास व 4. 4 तास. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 तासांचा फरक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर असून भारताचे टिंबटिंब क्षेत्र व्यापलेले आहे. तर याचे पर्याय बघा खाली दिसत आहे तुम्हाला, 3,07,713 व 9.36, 2. 3,06,713 व 8.36, 3. 3,05,612 व 9.36, 4. 3,05,710 व 7.26. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, 3,07,713 व 9.36% क्षेत्र व्यापलेलं आहे. पुढील प्रश्न आहे 44वा, दक्षिण बिहारमधील टिंबटिंब सिमेंट, कागद व पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. 1. रांची, 2. दालमिया नगर, 3. रूरकेला, 4. आसनसोल. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, दालमिया नगर. पुढील प्रश्न आहे, चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? 1. कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान, 2. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान, 3. गंगा व महानदी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान व 4. महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान. चिल्का सरोवर विचारले कोठे वसलेलं आहे? तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान हे चिल्का सरोवर वसलेलं आहे. ही महानदी व खाली ते गोदावरी या नद्यांच्या दरम्यान इथे चिल्का सरोवर वसलेलं आहे. जोड्या लावा. तर एकमध्ये दिला आहे जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला दिला आहे जलाशय. तर ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे 4 जिल्हे दिलेत व इकडे धामापूर, भातसा, फणसवाडी व कालाती असे हे 4 जलाशयांचे नाव दिलेत. तर या जोड्या लावताना किंवा कुठल्याही प्रकारच्या जोड्या लावताना एक लक्षात घ्या की आपल्याला जरी 4ही जोड्यांचे उत्तर माहीत नसतील, म्हणजे 4चे 4 प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसतील ते कुठे आहे, तर त्या 4पैकी किमान एका प्रश्नाचं तरी किंवा एका जोडीचं तरी आपल्याला अचूक उत्तर माहीत असायला हवं की त्यावरून आपण इतर पर्यायाचा अंदाज लावू शकतो व अचूक उत्तर लिहू शकतो. आता आपल्या इथे हे जे 4 जिल्हे दिलेत व 4 जलाशय दिलेत, तर आपल्याला यापैकी एखादा तरी माहीत असणं आवश्यक असतं. आपल्याला माहिती आहे की पर्याय क्रमांक 2 जो आहे भातसा जलाशय हा कुठे आहे, तर ठाणे जिल्ह्यात आहे. म्हणजे हे आपलं हे तर यावरून आपण लिहू शकतो की ठाणे जिल्ह्यात भातसा जलाशय आहे. मग आपण एचा जो जिल्हा दिला आहे की ठाणे जिल्हा, त्याचा पर्याय क्रमांक 2 किती पर्यायामध्ये आहे, तर आपण त्यावरती टिक करून ठेवू शकतो. पर्याय 1 मध्ये आहे व पर्याय 4 मध्ये पण तेच आहे की भातसा म्हणून. आता त्यानंतर आपण आपले आपसुकच म्हणजेच ॲटोमॅटिक आपले पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 3 हे कॅन्सल झाले. आता 2 पर्याय राहिले. तर त्या 2 पर्यायामध्ये आता पुढच्या याच्यावरून लिहायचं की आपल्याला पुढचा अंदाज लावायचा की रत्नागिरी हा फणसवाडी जलाशय हा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. म्हणजेच ते कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्येच ते आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 हा थोडासा म्हणजे जवळजवळ 90% कन्फर्म झाला. तरी पण आपण लगेच पर्याय क्रमांक 4 सोडून नाही द्यायचा, पुढच्या आपण पाहायचं की बरोबर जुळत आहेत की नाही. त्यानंतर सी जे रायगड आहे, रायगडमध्ये कुठली जलाशय आहे, तर रायगडमध्ये कालातीत जलाशय आहे व सिंधुदुर्गमध्ये
धामापूर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर होईल. फक्त एका पर्यायावरून लगेच तुम्ही टिक करत जाऊ नका. तर थोडेसे पुढचे पर्याय पण तुम्ही एकदा व्यवस्थित पाहत जा व मगच उत्तर टिक करा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणते किंवा कोणती जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहेत? 1. वैतरणा, बी. येलदरी, सी. भीरा, डी. भिवपुरी. तर रायगड जिल्ह्यात कुठली जलविद्युत केंद्र आहेत हे विचारलं आहे आपल्याला. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सी व डी. म्हणजेच भीरा व भिवपुरी हे रायगड जिल्ह्यात आहेत. वैतरणा ठाणे जिल्ह्यात आहे. येलदरी हिंगोली जिल्ह्यात आहे. त्यामुळे भीरा व भिवपुरी हे आपलं अचूक उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी व डी हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 48वा. खालील विधाने पहा. त्यात ए आहे पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. बी आहे कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात. व सी आहे वर्धा व वैनगंगा नद्याच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. आता याचे खाली 4 पर्याय दिले आहेत. त्यातून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. तर आपण पर्याय पाहूया परत. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी वसलेली आहे हे बरोबर आहे. कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात हे पण बरोबर आहे. वर्धा व वैनगंगा या नद्याचे एकत्रित प्रवास प्राणहिता म्हणतात हे पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ए, बी आणि सी बरोबर आहेत. आता पुढील प्रश्न पाहूया 49वा. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान टिंबटिंब खिंड आहे. 1. थळघाट, 2. फोंडा घाट, 3. पालघाट, 4. कुंभार्ली घाट. तर मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कुठली खिंड आहे हे विचारलं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पालघाटची खिंड. पुढील प्रश्न आहे 50वा. जोड्या लावा. एका बाजूला दिला आहे स्थलांतरित शेती व दुसऱ्या बाजूला दिला आहे देश. त्यामध्ये ए. रोका, बी. लदांग, सी. चेना, डी. मसोले. व त्याचे देश दिले आहेत मलेशिया, ब्राझील, झैरे व श्रीलंका. तर आता पुन्हा जोड्या लावायचा प्रश्न आला. यात आपल्याला जर माहीत असेल एखादं तरी उत्तर माहीत असेल तरच या प्रश्न सोडवण्यास घ्यावा. अंदाजे आपण काही टिक करू शकत नाही. प्रश्न चुकण्याची जास्त शक्यता असते. तर आपल्याला माहीत असायला हवं या 4पैकी एखादी तरी जोडी आपल्याला माहीत असायला हवी. तर आपल्याला जर माहीत असेल तुम्हाला तर रोका ही शेती जी स्थलांतरित शेती केली जाते ती कुठल्या देशात तर ब्राझील या देशात केली जाते. म्हणजेच आपलं पर्याय 1 हे आपलं टिक झालं आहे. म्हणजे आता त्यानंतर पुढचे प्रश्न पाहूया आपण. लदांग ही जी शेती आहे ही मलेशियात केली जाते. नंतर चेना श्रीलंकेत केली जाते व मसोले ही झैरेत केली जाते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हेच आपलं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 51वा. पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये टिंबटिंब यांनी केली. 1. सेठ सी.एन. लाड, 2. डी.जी. पोद्दार, 3. सी.एन. दावर, 4. टाटा अँड सन्स. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी.एन. दावर यांनी पहिली आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये केली. पुढील प्रश्न आहे 52वा. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात टिंबटिंब जमातीचे लोक राहतात. 1. गारो व खासी, 2. वारली व ठाकर, 3. कातकरी व हळबा, 4. भिल्ल व गोंड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भिल्ल व गोंड. भिल्ल व गोंड या जमातीचे लोक दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात राहतात. पुढील प्रश्न आहे 53वा. पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरीसारखी पिके अभावानेच आढळतात. कारण पूर्व हिमालय म्हटलंय. 1. हा विभाग अतिपूर्वेकडील सखल प्रदेश आहे. 2. हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. 3. हा विभाग उबदार हवामानाचा आहे. 4. हा विभाग अतिदाट जंगलांनी व्यापलेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. म्हणजेच इतर जे पर्याय आहेत ते चुकीचे होतील व पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 54वा. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये बरोबर आहेत? 1. अत्यंत घनदाट जंगले. बी. वार्षिक पानगळ होते. सी. लाकूड टणक व टिकाऊ असते व डी. एका प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते. हे उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांसंदर्भात विचारले. तर याचे अचूक खाली 4 पर्याय दिलेत. तर यामध्ये अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं आपण पाहूया. अत्यंत घनदाट जंगले असतात हे बरोबर आहे. लाकूड टणक व टिकाऊ असते हे पण बरोबर आहे व एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते हे पण बरोबर आहे. वार्षिक पानगळ होते हे उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाच्या संदर्भात चुकीचं आहे. म्हणजेच ए, सी आणि डी हे बरोबर आहेत. बी हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न पाहूया 55वा. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर व जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात टिंबटिंब ही खनिजे सापडतात. 1. कच्चे लोह, दगडी कोळसा आणि मॅंगनीज. 2. बॉक्साईट, अभ्रक आणि तांबे. 3. चुनखडक, जिप्सम आणि मीठ. 4. क्रोमाइट, सिलिका आणि कच्चे लोह. तर राजस्थानच्या पश्चिम जे जिल्हे आहेत त्यामध्ये कुठले खनिजे सापडतात हे विचारलं आहे. तर यामध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. चुनखडक, जिप्सम आणि मीठ. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चुनखडक, जिप्सम आणि मीठ. पुढील प्रश्न आहे 56वा. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे. उलटपक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85% एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली तर जन्मदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जन्मदरास जबाबदार आहेत? तर कुठला एक आर्थिक आणि सामाजिक घटक आहे जो जन्मदरास उच्च जन्मदर जो आहे त्यास कारणीभूत राहिला हे विचारले. ए आहे धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया. बी आहे शिक्षणाचा अभाव. सी. साथीच्या रोगांवरील नियंत्रण. डी. हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट. तर यातील कुठले घटक जबाबदार आहेत हे विचारले आपल्याला. तर यामध्ये ए जे आहे हे बरोबर आहे व बी शिक्षणाचा अभाव हे पण बरोबर आहे. हे साथीच्या रोगांवरील नियंत्रण व हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेले घट हे चुकीचे आहेत. म्हणून ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 57वा. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? 1. कर आकारणी. 2. सार्वजनिक कर्ज. 3. खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री व 4. सार्वजनिक खर्च. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री. प्रश्न क्रमांक 58. कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जीएसटीसाठी 5% दर व राज्य जीएसटीसाठी 7% दर असावा अशी शिफारस केली होती? 1. 11 वित्त आयोग. 2. 12 वित्त आयोग. 3. 13 वित्त आयोग व 4. नीती आयोग. तर पर्याय क्रमांक 3 13वा वित्त आयोग याने केंद्र जीएसटीसाठी 5% दर व राज्य जीएसटीसाठी 7% दर असावा अशी शिफारस केली होती. पुढील प्रश्न आहे 59वा. टिंबटिंबमध्ये 1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या. 1. तयार कपडे. 2. रत्ने आणि अलंकार. 3. चामडी वस्तू. 4. पेट्रोलियम उत्पादने. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रत्ने आणि अलंकार. हे 90-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या. रत्ने आणि अलंकार पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 कोणते निरीक्षण बरोबर नाहीत विचारलंय. ए. वर्ष 2013-14 मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली. बी. त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणुकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमावर होता. सी. वित्तीय तूट ही राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 2.5% पेक्षा
2.5% या प्रमाणात अनुमानित केली होती. तर कुठले बरोबर नाहीत हे विचारलं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए. ए हे बरोबर नाही, बाकीचे बी आणि सी हे बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. एक आहे केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे. बी. सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे. व सी. चलन निर्माण करणे. तर तुटीच्या भरणामध्ये कुठल्या गोष्टी येतात हे विचारलं आहे आपल्याला. यामध्ये ए बरोबर आहे, बी पण बरोबर आहे व सी पण बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 ए, बी आणि सी हे आपलं या पुढील प्रश्न आहे 62वा. वित्तीय वर्ष 2013-14च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या. एक, तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली परंतु वैयक्तिक कराचे दर तेच ठेवले. 2 आहे, तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढवली व वैयक्तिक आयकर दर कमी केले. 3 आहे, तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही तसेच वैयक्तिक आयकर दरसुद्धा बदलले नाहीत. व 4 आहे, तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली तसेच वैयक्तिक आयकर दरसुद्धा वाढविले. तर यामध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही तसेच वैयक्तिक आयकर दरसुद्धा बदलले नाहीत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. या प्रश्नामध्ये एक लक्षात घ्या, हे पेपर 2017चा आहे, त्यामुळे 13-14च्या अंदाजपत्रकाविषयी विचारलो आहे. आताच्या सध्याच्या परिस्थितीत इतक्या पाठीमागच्या वर्षाचा विचारणार नाही, त्यामुळे आताचेच करंट 2 ते 3 वर्षाचे बजेटचं तुम्ही लक्षात ठेवा की कुठले स्लॅब बदललेत व इन्कम टॅक्सची मर्यादा किती आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. वर्तमान दैनिक दर्जा निकष CDS नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे. 1, यामध्ये 30 दिवसामधील व्यक्तीच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते. बी, यातून जुनाट बेकारी निर्देशित होते. सी, यातून व्यक्तिगणिक दर स्पष्ट होतो. व डी, अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त डी. म्हणजे फक्त डी हे बरोबर आहे, इतर 3ही चुकीचे आहेत. म्हणजे अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, फक्त डी. प्रश्न क्रमांक 64 हा आयोगाने रद्द केलेला आहे. त्यामुळे पुढचा प्रश्न 65वा पाहूया आपण. 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला. यामागचे प्रमुख कारण म्हणजे 1, शासनाकडून वेतनात मोठी वाढ. 2, असंघटित क्षेत्रातील वेतन दरात वाढ. 3, बँकांच्या अधिकाधिक शाखा सुरू झाल्या. 4, वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शासनाकडून वेतनात मोठी वाढ. पुढील प्रश्न आहे 66वा. तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. ए, सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्याचे शासनाचे अपयश. व बी, विकासबाह्य अनुत्पादक कामांवरचा वेगाने वाढणारा खर्च. वरीलपैकी कुठले विधान बरोबर आहेत हे विचारले आपल्याला. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए आणि बी दोन्ही. म्हणजे हे दोन्ही कारणे याला कारणीभूत आहेत. प्रश्न क्रमांक 67. 1949-50 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीत फक्त टिंबटिंब या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धन म्हणजे पॉझिटिव्ह होता. 1, 1984-85 आणि 96-97. 2, 2007-08 आणि 8-9. 3, 2009-10 आणि 10-11. 4, 1972-73 आणि 1976-77. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1972-73 आणि 1976-77 या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धन म्हणजे पॉझिटिव्ह भारताला अनुकूल होता. पुढील प्रश्न 68. आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर.
1 वाढले, 2 कमी झाले, 3 ऋण झाले, 4 स्थिर राहिले. तर काय झालं होतं? कमी झाले होते. अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलन असलेलं प्रमाण काय झालं? कमी झाले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 69वा. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998च्या अंतर्गत केलेली नव्हती असं विचारलं आहे. 1. भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे. 2. शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे. 3. सन 2000 मध्ये सर्व बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी म्हणजेच NPA ॲसेट म्हणतो आपण त्याला 5% खाली आणणे व 2002 पर्यंत 3% खाली आणणे. व 4 म्हणजे D. प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या पतपुरवठ्याच्या व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे. तर हे 4 पर्याय दिलेत. तर यापैकी अचूक उत्तर कुठलं आहे विचारलं आपल्याला. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 फक्त B म्हणजे कुठली शिफारस केलेली नव्हती हे विचारलंय ना, अंतर्गत केलेली नव्हती. म्हणून पर्याय क्रमांक B हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे. इतर 3ही पर्याय शिफारशीमधले आहेत व पर्याय क्रमांक B हा शिफारशीमधला नाही, म्हणून ते आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 70वा. पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेचे आधारे व्यक्त करते. M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भात उतरते प्रमाण स्पष्ट करतात. तो कुठले बरोबर आहे विचारलंय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त B. M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात. हे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते चुकीचं आहे. आता हे M1 ते M4च्या ज्या संकल्पना आहेत पैशाच्या संदर्भात ते अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. ते एकदा वाचून घ्या की M1 म्हणजे काय, त्यात कुठल्या ठेवी किंवा कुठल्या पैशांचा समावेश होतो, M2 मध्ये कुठल्या होतो, M3 मध्ये कुठल्या होतो व M4 मध्ये कुठल्या होतो. तर त्यावरून तुम्हाला या संकल्पना स्पष्ट होतील व त्या डिटेल तुम्ही वाचणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 71वा. एखादा व्यक्ती 2 मीटरपेक्षा जास्त अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरता भिंगांची शक्ती म्हणजे किती पॉवर म्हणजे किती डायोप्टर असावी असं विचारलं आहे. एक आहे +2 डायोप्टर, दुसरा आहे -1 डायोप्टर, तिसरा आहे +1 डायोप्टर आणि चौथा आहे -0.5 डायोप्टर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 -0.5 डायोप्टर. पुढचा प्रश्न आहे 2 अणूंना आयसोबार म्हणतात. जर एक म्हणजे 2 अणूंना आयसोबार कधी म्हणतात तर त्याचं विचारलं आहे. प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूमध्ये सारखी असेल. दुसरं न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूमध्ये सारखी असेल. तिसरं न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखी असेल. चौथं आहे न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये असमान असेल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखी असेल. म्हणजे इतर जे 3 आहेत ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 73वा. धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार टिंबटिंब असते. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विज्ञानमध्ये पाहून घ्या तुम्ही एकदा कुठल्या धातूची विद्युत चालकता कमी व जास्त असते. तुम्ही ते डिटेल वाचावं लागेल तुम्हाला एकदा. पुढचा प्रश्न आहे 74वा. मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक टिंबटिंब हा आहे. एक आहे मिथाइल मर्क्युरी, 2 मिथाइल आर्सेनेट, 3 टेट्रा इथाइल लेड, चौथा आहे मिथाइल आयसोसायनेट.
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिथाईल मर्क्युरी. मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेले प्रदूषक कुठला आहे तर मिथाईल मर्क्युरी. 75वा प्रश्न, साधारण तापमानाला H2O म्हणजेच पाणी द्रव स्थितीत तर हायड्रोजन सल्फाइड म्हणजे H2S व H2SE व H2TE हे वायू स्थितीत असण्याचे कारण. त्याचे पर्याय 1 ऑक्सिजनची उच्चतर विद्युतऋणता, 2 हायड्रोजन बंध, 3 पाण्याच्या रेणूंची बहुवार्षिकता व 4 उपरोक्त सर्व. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपरोक्त सर्व. पुढील प्रश्न आहे 76वा, 1 अँपिअर विद्युत प्रवाह प्रत्येकी 1 mNaCl, 1 mKcl आणि 1 mRbCl च्या द्रावणातून स्वतंत्रपणे 1 सेकंदासाठी पाठविला तर निक्षेपण होणाऱ्या धातूंच्या ग्रॅम रेणूतले अचूक संबंध असे आहेत. हे आपल्याला विज्ञानमधला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ते कसे आले हे तुम्ही विज्ञानमध्ये पाहू शकतात, कशा पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न सोडवावे लागतात ते. पुढील प्रश्न आहे 77वा, टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील टिंबटिंब या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. 1 आहे अँग्विला, 2 एक्झोसिड्स, 3 हिप्पोकॅम्पस व 4 हेमिहॅम्पस. तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एक्झोसिड्स. एक्झोसिड्स यांनाच काय म्हणतात उडणारे मासे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 78, खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता. आता हे 4 पर्याय दिलेत. तर या 4 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड व स्पर्म हे योग्य पर्याय आहे, म्हणजे योग्य घटनाक्रम आहे. हे तुम्ही पहा. प्रश्न क्रमांक 79, या टिंबटिंब या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनेलिडातील द्विलिंगी प्राणी होत. तर 1 पॉलिकायटा व ॲलिगोकायटा, 2 ॲलिगोकायटा व हिरुडिनिया, 3 हिरुडिनिया व आर्की ॲनेलिडा व 4 पॉलिकायटा व हिरुडिनिया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲलिगोकायटा व हिरुडिनिया. ॲलिगोकायटा व हिरुडिनिया हे ॲनेलिडातील द्विलिंगी प्राणी होत. पुढील प्रश्न आहे एंडोसल्फान हे टिंबटिंबाचे उदाहरण आहे. 1 बुरशीनाशक, 2 जीवाणुनाशक, 3 तणनाशक, 4 कीटनाशक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कीटनाशक. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पुढील प्रश्न आहे नेचे टिंबटिंब या गटात येतात. 1 ब्रायोफायटा, 2 जिम्नोस्पर्म्स, 3 टेरिडोफायटा व 4 अँजिओस्पर्म्स. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेचे हे टेरिडोफायटा या गटात येतात. पुढील प्रश्न आहे 2,4-डीचा वापर टिंबटिंब यांच्या नियंत्रणासाठी करतात. 1 परजीवी कवके, 2 परजीवी जीवाणू, 3 तण, 4 विषाणूजन्य रोग. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तण. 2,4-डी आपण ऊसामध्ये गवताचा म्हणजे गवत जाळण्यासाठी करतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 83, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते. 1 मिसल्स लस, 2 डिप्थेरिया, टिटॅनस, पर्ट्युसिस व हेपेटायटिस बी ची लस, 3 हेपेटायटिस बी ची लस, 4 रेपॉयटिन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हेपेटायटिस बी ची लस. पुढील प्रश्न आहे पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. ह्या रोगाचा कारक ओळखा. 1 बार्टोनेला क्विंटाना, 2 स्टॅफ ॲरियस, 3 ई कोली व 4 क्लेबसिल्ला न्यूमोनिये. तर यामध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बार्टोनेला क्विंटाना. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ट्रेंच फीवरचं. पुढील प्रश्न आहे 85वा, पित्त हे टिंबटिंब अवयवात तयार होते. 1 मूत्रपिंड, 2 लाळ ग्रंथी, 3 यकृत व 4 फुफ्फुस. तर पित्त हे कुठे तयार होते तर पित्त हे यकृतात तयार होते म्हणजेच लिव्हरमध्ये तयार होते. आता पुढे बुद्धिमापनावरती प्रश्न दिलेले आहेत.
तर काय प्रश्न, पहिल्या ओळीत अंक प्रतीके दिलेले असून दुसऱ्या ओळीत त्यांचे अक्षर कोड दिले आहेत. त्यावरून आता अंक प्रतीक दिले आहेत व खाली त्याचे अक्षर कोड, म्हणजे कशाला काय म्हणायचं ते दिलं आहे. खालील एक अंक प्रतीक समूह दिलेला आहे, तसेच अटी दिलेल्या आहेत. त्या अटींच्या अधीन राहून दिलेल्या अंक प्रतीक समूहाचा अक्षर कोड असलेला योग्य पर्याय निवडा. आता हे 4 दिले आहेत, 4 अटी दिलेल्या आहेत बघा. त्यानुसार आपल्याला ते लिहून काढावं लागतील. आधी ते वेळ जाईल आपल्याला एवढा वेळ नाही व्हिडिओ सोडायला, त्यामुळे ते तुम्ही पाहून घ्या व सोडवा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जे कुठल्या चिन्हाला कुठलं अक्षर वापरलं आहे त्यानुसार ते आपल्याला सोडावं लागेल. किंवा हे प्रश्न आपण बुद्धिमत्तेच्या सेपरेट लेक्चरमध्ये सोडून घेऊ. पुढील प्रश्न आहे 87वा. खालीलपैकी कोणती संख्या रिकाम्या जागी येईल? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 63. पुढील प्रश्न आहे 88वा. दिलेल्या संख्या मालेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा. तर 4, 9, 17, 35, टिंबटिंब 139. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 69. पुढील प्रश्न आहे 89वा. प्रत्येक वर्तुळातील संख्या विशिष्ट नियमानुसार भरलेल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे इथे मधले कुठला पर्याय येईल हे विचारलं आपल्याला. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 35. पुढील प्रश्न आहे 90वा. खालील संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 65, 126, 217, 344 व पुढील कुठली संख्या येईल हे विचारलं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 513. पुढील प्रश्न 91वा. जर गुणिले याचा अर्थ आहे की वजा, भागिलेचा अर्थ आहे की अधिक व अधिकचा अर्थ आहे भागिले आणि वजाचा अर्थ आहे गुणिले, तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे? तर हे आपलं चिन्ह व त्याच्या बदल्यात जे काही चिन्ह आहे ते वापरून आपल्याला सोडावं लागेल व या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे 92वा. आकृत्यांमधील संख्या विशिष्ट नियमानुसार आहेत. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी ठिकाणी येणारी संख्या दिलेल्या पर्यायामधून शोधा. तर इथे कुठली संख्या येईल हे विचारलं आपल्याला. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 18. पुढील प्रश्न आहे 93वा. खालील मालिकेत गहाळ झालेला अंक शोधा. 24, 6, 48, 12, 96, 24 व पुढील अंक विचारला आपल्याला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 192. पुढील प्रश्न आहे 94. खाली संख्यांच्या 2 ओळी दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या नियमांच्या आधारे त्या खालील प्रत्येक ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. संख्यांचा हिशोब डावीकडून उजवीकडे करायचा आहे. आता हे नियम दिलेले आहेत खाली. या नियमानुसार हे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. आणि त्यांनी काय विचारलं, जर पहिल्या ओळीचे मूल्य x असेल तर दुसऱ्या ओळीचे मूल्य किती असा विचारलंय. तर याचं प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 94, पर्याय क्रमांक 2, 42. प्रश्न क्रमांक 95. $, $, आणि स्टार या प्रतीकांचा उपयोग पुढील प्रमाणे करण्यात आलेला आहे. आता हे प्रश्न दिला आहे, तुम्ही आता फक्त प्रश्न पाहून घ्या व या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 96. दिलेल्या समीकरणातील 2 चिन्हांच्या आदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या आदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय निवडा. म्हणजे चिन्हांची आदलाबदल केल्यावर हे आपल्याला अचूक उत्तर येईल असं विचारलं आहे. तर ते कुठल्या चिन्हांची आदलाबदल केल्यावर उत्तर येईल हे विचारलं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गुणिले आणि अधिक या चिन्हांची आदलाबदली केली तर उत्तर बरोबर येईल. पुढील प्रश्न आहे 97. वेगवेगळ्या नियमांचा अवलंब करणाऱ्या 4 अक्षर मालिका दिलेल्या आहेत. आता त्यावरती प्रश्न विचारला आहे. खाली एक पद दिलेले आहे. ते पद ज्या मालिकेचे आहे ती मालिका
शोधायचे सांगितले आपल्याला. हे जे पद दिलं MMN हे कुठल्या मालिकेत बसतं हे आपल्याला ती मालिका विचारली ते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे D. AYB BXC CWD DVE त्यानंतर MMN इथे येईल. MMN म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 99वा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत याक लेडी म्हणजे स्काय इज ब्ल्यू, मॉक सेले म्हणजेच ब्लड इज रेड आणि मॉक PD म्हणजेच स्काय अँड ब्लड, तर ब्लडसाठी कोणता संकेत असेल? तर हे तुम्ही दोन्ही एका बाजूला संकेतार्थी शब्द आणि त्याचा अर्थ काय एक दोन्ही बाजू लिहून घेऊन त्याला आपलं कुठल्या शब्दाला कुठला शब्द लागू होतो हे कट करून तुम्ही या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला शोधावं लागेल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 MOK. पुढील प्रश्न आहे 100वा. एका सांकेतिक भाषेत पिग डा पा चा अर्थ आहे व्हेअर आर यू, डा ना जा चा अर्थ आहे यू मे कम आणि ना का सा चा अर्थ आहे ही मे गो. तर सांकेतिक भाषेमध्ये कमसाठी कोणता संकेत येईल? हे पण वरील प्रश्नासारखंच आहे. तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जा म्हणजे जे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर हा व्हिडिओ आपला इथेच समाप्त होत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काय आतापर्यंत 100 प्रश्न घेतले त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की PSI STI व असिस्टंटच्या पूर्वपरीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारतात व कशा पद्धतीने आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवावी लागेल, कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल.